सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जे नुकसान भरपाईच्या विरोधात जे आंदोलन उभारलंय त्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे। त्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय आमचे कार्यकर्ते सहभागी होतीलच। हे आंदोलन पक्षविरोधी आहे, पण त्याचबरोबर या आंदोलनाची पुढची काय दिशा असेल आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे कार्यकर्ते शिवसैनिक करतील। गेली 2 वर्षे सातत्याने आंब्यावर मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी सुद्धा ग्रिप्स नावाचा एक रोग आला होता आणि त्यावेळी कीटकनाशकाचे पैसे देऊ नका म्हणून इथल्या पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं। कीटकनाशक डुप्लिकेट झाली होती किंवा कीटकनाशकामुळे हा रोग थांबला नव्हता, परंतु त्याचे कुठलेही पैसे शेतकऱ्यांना त्याचे कुठलेही नुकसान भरपाई मिळालं नाही। आणि आता पण जवळजवळ आता शेतकऱ्यांचं जे आंबा बागायतदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 5 ते 10% आंबा पीक यावर्षी आलेलं आहे आणि त्यामुळे आतापासून नुकसान भरपाईची तयारी सुरू केली पाहिजे। सातत्याने गेले 3-4 वर्ष आम्ही सातत्याने भांडतोय आंब्यात आणि काजूला पीक विम्याची जी रक्कम आहे ती जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, ती वेळेवर मिळाली पाहिजे। तरी पण शासन त्याबाबत सातत्याने आंदोलन केल्यानंतर ही नुकसान भरपाई मिळते। त्यातल्याही काही क्षेत्रामध्ये काही महसुली मंडळामध्ये ही नुकसान भरपाई मिळाली नव्हती। त्या संदर्भात सुद्धा शासनाने किंवा पालकमंत्र्यांनी ही भूमिका घेतली नव्हती आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांना उद्या आंबा बागायतदाराचे 2 स्वरूप असतात। एक स्वतः शेतकरी आंबा बागायतदार असतो, दुसरा जे आंबा बागा हे बाजूचे शेतकरी आपल्या जवळचे शेतकऱ्यांच्या बागा तयार करायला घेत असतात। त्यामुळे ह्या दोन्ही शेतकऱ्यांना आणि आंबा बागायत करणारे जे शेतकरी आहेत त्या दोघांना आता उपासमारीची किंवा उद्या आत्महत्याची सुद्धा वेळ येऊ शकते आणि त्यामुळे शासनाने याबाबत कायम उपाययोजना केली पाहिजे आणि ठोस उपाययोजना केली पाहिजे। आपण बघतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना 1 लाखापर्यंत कर्जाची नुकसान भरपाई मिळाली होती, कर्जामध्ये सवलत मिळाली होती किंवा कर्जमाफी झाली होती। परंतु आता गेले 3-4 वर्ष सातत्याने कर्जमाफी होईल म्हणून, खावटी कर्ज माफ होईल म्हणून सातत्याने एकमेकाला पेढे भरवत आहेत, परंतु ही कर्जमाफी झाली नाही वस्तुस्थिती आहे। आज मी पेपरमध्ये वाचलं की माजी आमदार अजित गोपटे सुद्धा सांगतात की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। परंतु गोपटे साहेब आणि पालकमंत्री साहेब तुमच्या या पाचवी बहुमत तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे कोकणातील सगळं आमदार खासदार पालकमंत्री ह्या सगळ्या कोकणातील तुमच्या पक्षावर आहेत। असं असताना सुद्धा नुकसान भरपाईला एवढा उशीर का? आणि आज दुर्दैवाने आपण बघित असाल की जे नेतृत्व आहे ते आज नेतृत्व पुढे येऊ शकत नाहीत। काही शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे आज भाजपमध्येच गेलेले आहेत आणि त्यामुळे राजू शेट्टी सारखा बाहेरच्या जिल्ह्यातले शेतकरी नेते या आंदोलनासाठी लोकांना यावं लागतं। परंतु आम्ही या आंबा बागायतबरोबर आहोत आणि उद्याच्या आंदोलनानंतर त्यानंतर आंदोलनाच्या दिशेवर आम्ही सक्रिय सहभाग आमचा दर्शवणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।